पैठणला पोचले तर खरे, पण तिथेही धर्ममार्तंडांनी खूप चर्चा, भरपूर उहापोह करून मोठ्या निस्पृहपणे निर्णय दिला की असं पूर्वी कधी घडलंच नाही तर शास्त्राधार कसा मिळणार. तेव्हा ज्ञानेश्वरांनी परखडपणे पृच्छा केली की संन्याशाची मुलं असलो तरीही आम्ही माणसंच आहोत ना. आमचं वेदाध्ययनही झालं आहे. माणसानी माणसाशी माणुसकीनी वागणं हे आमच्यासाठी इतकं दुर्मिळ का व्हावं. सर्वांचा आत्मा तर एकच असतो की. आणि आळंदीच्या ब्रह्मवृंदाकडून निर्णय झाल्याप्रमाणे आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्तसुद्धा घेतलं तरीही अशी वागणूक का. आमची शुद्धी करून घ्या हवं तर. याचं उत्तर मिळावं म्हणून चौघजणं मोठ्या आतुरतेने धर्ममार्तंडांच्याकडे पाहत होती. त्यांच्या समीप बसलेला एक धर्मभास्कर म्हणाला, काय रे, फारच बोलतोयस तू चुरू चुरू. काय काय नाव काय रे तुझं. हे माझे गुरु निवृत्तीनाथ, मी ज्ञानेश्वर, हा सोपान आणि ही मुक्ता. असं असं ज्ञानेश्वर म्हणे, म्हणजे अरे ज्ञानाका रे तू. तो बघ, तो पखाल घेऊन जो रेडा चाललाय ना त्याचं सुद्धा नाव ज्ञानाच आहे. तू म्हणतोस ना सर्वांचा आत्मा एक, म्हणजे तुझा आणि त्याचा एकच. अरे मग तुझ्यासारखे वेद त्याला म्हणायला लावतोस का रे बाळ. आणि सर्वजण हसायला लागले. ज्ञानदेवांनी आपल्या गुरुला वंदन केलं आणि त्या ज्ञानाच्या दिशेने ते पुढे सरकले. सर्व समुदाय कुत्सित उत्सुकतेने बघायला सामोरा झाला. या रेड्याच्या मस्तकावर श्री ज्ञानेश्वरांनी हात ठेवला. 2 आत्मे एक झाले आणि त्या रेड्यानी वेदातल्या मंत्रोच्चाराचं उच्चारण सुरू केलं. आणि काय आश्चर्य, एका क्षणात सगळं चित्रच पालटलं. सगळे धर्ममार्तंड, प्रचंड जनसमुदाय, सर्वांनी एकच जयघोष केला. प्रमुखांजवळ जाऊन ज्ञानदेवांनी अतिशय नम्रपणे विचारलं, महाराज महाराज, आता तरी शुद्धीपत्र मिळेल ना आम्हाला. सर्व ब्रह्मवृंदांनी, धर्ममार्तंडांनी शाबासकीचा हात ज्ञानेश्वरांच्या पाठीवर ठेवला आणि अत्यंत गहिवरल्या स्वरात म्हणाले, तुम्ही काय केलं बाळांनो, तुम्हाला कल्पना तरी आहे का. अरे शुद्धीपत्र कसलं मागता, आम्ही तर तुम्हाला मानपत्र देऊ आणि पालखीतून सन्मानाने तुमची मिरवणूक काढू. शुद्धीपत्र कसले घेता मानपत्र देऊ, शुद्धीपत्र कसले घेता मानपत्र देऊ, पालखीतून सन्माने मिरवित नेऊ, तुम्हा मिरवित नेऊ. शुद्धीपत्र कसले घेता मानपत्र देऊ, शुद्धीपत्र कसले घेता मानपत्र देऊ, पालखीतुनी सन्माने मिरवित नेऊ, तुम्हा मिरवित नेऊ. शुद्धीपत्र कसले घेता मानपत्र देऊ, पालखीतुनी सन्माने मिरवित नेऊ, तुम्हा मिरवित नेऊ. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, निवृत्ती ज्ञानदेव सोपान. ब्रह्ममूर्ती आल्या येथे आम्ही भाग्यवंत, ब्रह्ममूर्ती आल्या येथे आम्ही भाग्यवंत. करू साजरा उत्सव घरा येथे संत, गंध तिलक लावू भाई तुळसी हार घालू, पालखीतुनी सन्माने मिरवित नेऊ, तुम्हा मिरवित नेऊ. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, निवृत्ती ज्ञानदेव सोपान. वेद मंत्र महिष मुखाने बोलविले ज्यांनी, वेद मंत्र महिष मुखाने बोलविले ज्यांनी. धन्य ज्ञानदेव चारी बालके विज्ञानी, संत चरणीचे राजा भावे घालिले, पालखीतुनी सन्माने मिरवित नेऊ, तुम्हा मिरवित नेऊ.
शिवस्वरूप निवृत्ती हरि ज्ञानदेव शिवस्वरूप निवृत्ती हरि ज्ञानदेव विधी सोपान अवतार मुक्तादिमाय संत संगतीचा लाभ सार थोर घेऊ पालखी तुनी सन्माने मिरवीत नेऊ तुम्हा मिरवीत नेऊ शुद्धिपत्र कसले घेता मानपत्र देऊ पालखी तुनी सन्माने मिरवीत नेऊ तुम्हा मिरवीत नेऊ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान निवृत्ती ज्ञानदेव सोपान